नाश्ते तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे बनवले असतील, पण कधी अशा वेगळ्या पद्धतीने इतका स्पॉन्जी आणि स्टफ नाश्ता बनवलाय का? नसेल बनवला तर एकदा नक्की ट्राय करून बघा. चवीला इतका भारी लागतो ना, सगळे आवडीने खातील. त्यासाठी काय करायचं, इथे 1 वाटी बारीक रवा घ्यायचा आहे, सोबतच अर्धी वाटी बेसन पीठ घ्यायचं. नंतर यामध्ये चवीनुसार मीठ, पाव चमचा हिंग आणि 2 चिमूटभर हळद घालायची. आता यामध्ये पाणी घालून घट्टसर बॅटर बनवून घ्यायचंय. असं फेटून झालं की त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तेल घालायचे. थोडंसं फेटून झालं की आपल्याला यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायचं. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 ते 6 हिरव्या मिरच्या घालायच्या, 1 इंचभर आलं कट करून घालायचं. नंतर 5-6 लसणाच्या पाकळ्या घालायच्या, थोडेसे पुदिनाचे पानं घालायचे, भरपूर सगळी कोथिंबीर घालायची, अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आणि 1 चमचा भरून साखर घालायची. नंतर याची अशी मिक्सर मध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची. सोबतच यामध्ये पाव वाटी रवा घालायचा, अर्धी वाटी दही घालायचं, 1 चमचा तेल घालायचं, थोडंसं पाणी घालून याला फक्त फिरवून घ्यायचं मिक्सर मध्ये. हे बघा आपलं हिरवं असं बॅटर बनून तयार झालंय. आता वाफवत्या प्लेटीला आपल्याला तेल ग्रीस करायचंय. आता एकीकडे आपल्या रव्याचं ही बॅटर छान भिजलं गेलंय. आता यातलं अर्ध बॅटर आपल्याला एका भांड्यामध्ये काढायचंय. आता ह्या अर्ध्या बॅटर मध्ये पाव चमचा इनो घालायचा, त्यावर थोडंसं पाणी घालायचं आणि याला व्यवस्थित फेटून घ्यायचंय. फेटून झालं की तेल ग्रीस केलेल्या भांड्यामध्ये आपल्याला हे बॅटर घालायचंय. आता लगेच आपल्याला वाफवत्या भांड्यात ठेवायचं आणि यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटासाठी वाफवू द्यायचं. आता जे आपण हिरवं बॅटर बनवून घेतलं होतं ना, त्यामध्ये 2 चिमूट सोडा घालायचा, त्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं. 3 मिनिटांमध्ये वाफवून झालं की लगेच आपलं हिरवं बॅटर यामध्ये घालायचं आणि हेही आपल्याला 2 मिनिटं वाफवून घ्यायचं. आता जे आपण अर्ध बॅटर काढून ठेवलं होतं ना, त्यामध्ये पाव चमचा इनो घालायचा, चांगलं फेटून घ्यायचं. 2 मिनिटं वाफवून झालं की लगेच हे बॅटर आपल्याला त्यावरती घालायचं. आता इथून पुढे आपल्याला 5 ते 6 मिनिटासाठी याला वाफवून घ्यायचं. नंतर यावर थोडंसं चिमूटभर लाल तिखट घालायचं आणि याला थोडंसं थंड करून घ्यायचं. थोडंसं थंड झालं की यावरती कढीपत्ता आणि मोहरीचा तडका घालायचा. नंतर याला असं चौकोनी आकारात कापून घ्यायचंय. तुम्ही याला कोणत्याही आकारात कापू शकता. मस्त आपल्या इथे स्पॉन्जी जाळीदार अशा वेगळ्या पद्धतीचा नाश्ता बनवून तयार झालाय. जेव्हा मी पहिल्यांदा हा नाश्ता बनवला ना, सगळ्यांना इतका आवडला, सगळ्यांनी आवडीने खाल्ला. करायला सोपा, दिसायलाही भारी आणि चवीला त्यापेक्षा भारी. एकदा घरी नक्की करून बघा आणि कसं झालं मला कमेंट मध्ये नक्कीच कळवा. आणि आवडला असेल तर एक लाईक नक्की करा.